नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहताय दांगट फॅमिली इन युरोप. तर नवीन आपल्या फॅमिली मेंबर्ससाठी सांगते की दांगट फॅमिली इन युरोप हे आपल्या चॅनल मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत येत असतो वेगवेगळे विषय घेऊन युरोपमधले. तर जर्मनीमधल्या म्युनिक या शहरामध्ये आम्ही राहतो आणि तुमच्यापर्यंत वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. त्याच्यामध्ये ट्रॅव्हल असतं किंवा इथं आम्ही काय काय गोष्टी साजरे केलेले सण किंवा इथल्या काही गोष्टी या विषयांवरती आम्ही बोलत असतो नेहमीच. तर आजचा विषय जो आहे तो आहे मागच्या व्हिडिओचं कंटिन्युएशन. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवलं होतं की आमची ट्रिपचा पहिला दिवस होता. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसऱ्या दिवसाचं आमचं कसं आम्ही फिरलो, काय काय तिथे केलं या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. पण त्याआधी मागच्या व्हिडिओमध्ये कसा पार्ट सुटलेला होता ज्याबद्दल मला बोलायचं होतं किंवा सांगायचं होतं, तर तो मी आता इथे कव्हर करणार आहे. म्हणून हे फिल्मिंग करत आहे आत्ता नंतर घरात बसून. आणि याच्यानंतर तुम्ही पाहताल की आम्ही दुसऱ्या दिवशी काय काय केलं. तर आता इस्टर हॉलिडेज सुरू आहेत आणि समरचे आणि आम्ही सुद्धा सुट्ट्या घेतल्या होत्या एक आठवडा. तर त्यावेळेत आम्ही फिरून आलेलो होतो. तर ही ट्रिप पूर्ण अशी होती की पहिल्या दिवशी आम्ही कॉन्स्टन्स नावाच्या ठिकाणी गेलेलो होतो आणि ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, त्याची इथे लिंक ॲड करते. आणि तिथे आम्ही फेरी राईड केलेली होती. तर ते खूप सुंदर आणि निसर्ग वगैरे छान असा कव्हर केलेला आहे. तर ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की आम्ही स्वित्झर्लंडमध्ये गेलो होतो. तर ते अगदी बॉर्डरवर असल्यामुळे आम्ही तिथे जाऊन आलो होतो. आणि राईन फॉल्स नावाचा हा युरोप्स लार्जेस्ट वॉटरफॉल असा हा राईन फॉल आहे. तर तिथे आम्ही विजिट करून आलेलो आहे. तर ते तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आता मी इथे फिल्मिंग का करते किंवा का सांगते, कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आमची थोडी चुकामुक झाली होती. तर त्याबद्दल मला सांगायचं होतं. आणि अजून एक इम्पॉर्टंट मुद्दा सांगायचा होता. तर आमची चुकामुक झालं असं होतं की ती जी बोट असते मोठी फेरी, त्याच्या आतमध्ये बस चढते आणि मग ती आपल्याला तो लेक पार करून देते. तर त्यावेळी काय होतं की तिथं अशा लाईन्स असतात, ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये हे सगळे डिटेल्स तुम्ही बघू शकता. तर मध्ये बस आमची थांबलेली होती आणि बसच्या कडेने आम्ही उतरलो आणि कडेने बाकीचे वाहनं येऊन उभी राहिली. तर अगदी अशी इतकीशी जागा होती की ज्याच्यातून म्हणजे बसच्या आणि बाकीच्या वाहनांच्या मध्ये अगदी एवढीच जागा असेल अशी, ज्याच्यातून एक माणूस असा जाऊ शकत होता, असा स्क्वीज होऊन किंवा असं थोडंसं प्रयत्न करून. आणि झालं असं की खालच्या म्हणजे बोटीवरती ह्या सगळ्या गाड्या थांबलेल्या, बस पार्किंग केलेली असते आणि वरच्या म्हणजे डेकवरती आम्ही तिथे जाऊन बसलो होतो किंवा सगळेच पॅसेंजर्स गाड्यांमधून उतरून जाऊन बघत असतात वरती. तर काय झालं की आम्ही वरती गेलो आणि स्ट्रोलर आणि बॅग आमची बसमध्ये होती आणि आम्ही चौघही वरती होतो. तर आम्ही छान तिथं फोटोज काढले, छान आनंद घेतला त्या बोटीचा. पण जेव्हा लेक संपत आला, म्हणजे आता बोट आता थांबणार, त्याच्या आधी पळत पळत आम्ही खाली जायला निघालो बसकडे, कारण आम्ही बसमधून आलेलो आणि आता परत बसमध्ये बसायची वेळ आलेली. ज्यावेळी आम्ही बसमध्ये बसायला आलो, तर हे आणि म्हणजे समर आणि अमर दोघं जण कशा तरी करून त्या तेवढ्याशा जागेमधून जाऊन बसमध्ये चढले. पण माझ्या कडेवर अक्षरा होती आणि मी 2-3 बाजूंनी ट्राय केलं जायला, पण मला त्या गाड्यांच्या मधून जाताच येईना. म्हणजे अक्षरा पण कडेवर होती, त्यामुळे मला ते जमलंच नाही आत जायला. आणि ड्रायव्हर ऑलरेडी मला असं त्याने इशारा खुणवलं की मी काय नाही करू शकत असं. मग मी बोटीवरच थांबले. ज्यावेळी बोटीचे डोर्स थांबते बोट आणि त्याचे ते दारं ओपन होतात बाहेर जायला, त्यावेळी पहिले जे कोण चालणारी लोक आहेत किंवा जे विदाऊट वाहनं आहेत ते चालतात आणि मग गाड्या सुरू होतात. तर मी त्या लोकांच्या मागे मागे गेले बाहेर. आम्हाला वाटलं की आता ती बस पण बाहेर येऊन थांबेल, मग मी चढेल. पण तसं नाही झालं. ती बस तिच्या जे ठरलेले स्टॉप्स असतात तिकडे निघून गेली आणि ते खूप लांब होतं. मग सांगायचा मुद्दा असा, त्यानंतर मग मी यांना फोन केला आणि मी मॅपवर बघितलं आणि मला कळलं, कारण मला माहिती होतं हॉटेल कुठं आहे, कुठे जायचं आहे ते. मला कळलं की 2 बसेस चेंज करून तिथे जायचं आहे. तर मी पटकन जी नेक्स्ट बस होती, नंबर बघितला, रूट बघितला आणि बसले. पण फक्त अक्षरा सोबत होती, त्यामुळे थोडं
1 मिनिट जरा मी शॉकमध्येच होते, कारण यांची बस बाहेर आली बोटीतून आणि सरळ निघून गेली. तर जरा 1 मिनिट असा मला धक्का बसला की आता काय. पण माझ्याजवळ फोन होता, पैसे होते, तिकीट काढायची गरज लागली नाही, ते मी सांगते तुम्हाला पुढच्या पॉईंटमध्ये. पण तिकीट वगैरे काढायची गरज नव्हती, रूट माहिती होता मला, बसेसचे मॅप बघायचं माहिती आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. लगेचच आम्ही पुढच्या बसमध्ये बसून त्यांच्यापर्यंत पोहोचलो. तोपर्यंत त्यांना मी कॉल करून सांगितलं पण होतं की आम्ही ठीक आहोत, मला कळलेला आहे रस्ता आणि मी येते बसने आता. फक्त मला सांगायचं ह्याच्यासाठी महत्त्वाचं वाटलं की जेव्हा कधी अशा फेरी राईड किंवा अशा प्रकारचे राईड तुम्ही करताल, तेव्हा नक्की ती राईड संपायच्या आधीच येऊन तुमच्या निश्चित स्थळी बसा बसमध्ये. कारण काय होईल, म्हणजे असं जर आता समजा मला माहिती होतं पण एखाद्याला नाही माहिती रस्ते किंवा नवीन आहात तिथं फिरायला आलेले आणि म्हणजे ॲज अ टुरिस्ट वगैरे, आणि असं जर झालं तर मग खूप गोंधळून जाऊ शकता, एकदम घाबरून जाऊ शकता तुम्ही. त्यामुळे ही काळजी घ्या की ज्यावेळी थांबणार आहे ती फेरी त्याच्या वेळेच्या आधीच येऊन तुमची जी कुठली गाडी आहे त्याच्यामध्ये बसून घ्या, म्हणजे नंतर ह्या अशा गोष्टी अवॉइड करता येतील. तर हा असा पार्ट होता आणि हा मागच्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलेला. त्याचे म्हणजे व्हिडिओमध्ये आहे, फक्त डिटेल मला सांगता नव्हतं आलं म्हणून आता इथे सांगितलं. आणि दुसरा मुद्दा मी जे म्हणाले की मला महत्त्वाचा वाटलं सांगायचा, तो म्हणजे ही जी पूर्ण ट्रिप होती ही 49 युरोचा म्हणजे डॉयचलँड तिकीट नावाचा इथे प्रकार आहे, ज्याचा अर्थ असा आहे की 49 युरोमध्ये दर महिन्याला एक पास मिळतो, त्याला डॉयचलँड तिकीट असं म्हणतात किंवा 49 युरो पास सुद्धा म्हणतात. तर तो पास जेव्हा आपण घेतो, एव्हरी मंथ आपले 49 युरो कट होतात आपल्या बँक अकाउंटमधून आणि त्याचं सबस्क्रिप्शन असतं इन शॉर्ट. तर त्या पासमध्ये जर्मनीमध्ये तुम्ही कुठेही फिरू शकता, रिजनल ट्रेन्सने, बसेसने, किंवा आता इवन त्या फेरीमध्ये आम्ही जे गेलो होतो ती बसमधूनच आम्हाला, म्हणजे आम्ही बसमध्ये बसलो आणि बस फेरीमध्ये गेली. तर आम्ही गेलो होतो बसमध्येच. तर म्हणजे सांगायचा हा मुद्दा की जी गव्हर्नमेंटची बस होती त्याच्याने आम्ही प्रवास केला, ती बस बोटीत गेली. तर ती बस आमच्यासाठी त्या 49 पासमध्येच कव्हर झालेली होती. फक्त 49 युरो पासमध्ये IC नावाचं जे ट्रेन्स असतात तो टाईप नाही चालत, EC नाही चालत. बाकी हे लोकल ट्रान्सपोर्टेशन सगळं त्याच्यामध्ये कव्हर होतं. तर ही जी ट्रिप आम्ही केली होती याच्यामध्ये आम्हाला ट्रान्सपोर्टेशनचा काहीही खर्च आलेला नाही आहे, पूर्ण 49 युरोमध्ये आम्हाला कव्हर झालं ते. तर हे एक इम्पॉर्टंट होतं. फक्त राहण्या खाण्याचा खर्च आम्हाला करावा लागला आणि राहण्याचा खर्चसुद्धा काहीतरी 115 युरोज आम्हाला लागले. म्हणजे आता तो व्हिडिओ तुम्ही आता पाहताल की कुठे राहिलो आम्ही आणि बाकी डिटेल्स. तर राहण्याचा खर्च आला होता 115 युरो, एकच रात्र आम्ही तिथे होतो. आणि बाकी खाण्यापिण्याचा मग नॉमिनल, ते डिपेंड करतं तुम्ही काय खाताय, कुठे खाताय त्याच्यावर. फक्त एवढंच आहे की स्वित्झर्लंडमध्ये जर तुम्ही लंच किंवा डिनर केलं तर डबल एक्सपेक्टेड आहे की जेवढं जर्मनीमध्ये खर्च होईल, समजा 20 युरो तुमच्या डिनरला लागलं तर तोच स्वित्झर्लंडमध्ये 40 लागू शकतो. एवढाच फरक आहे. स्वित्झर्लंड महाग आहे पण खूप भारी आहे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की राईनफॉल्स कसं होतं. बेस्ट एक्सपिरियन्स होता. म्हणजे काहीतरी नवीन गोष्टी कराव्यात, त्यातला एक गोष्ट आम्ही ट्राय केली तिथे. त्या धबधब्याखाली गेलो होतो आणि ते कसं काय ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पहा. तर इथेच मी आता माझं बोलणं थांबवते आणि तुम्ही आता व्हिडिओ कंटिन्यू करा. नमस्कार मंडळी. तर आज दुसरा दिवस आहे आमच्या ट्रिपचा. तर आम्ही राहिलेलो आहोत कॉन्स्टन्समध्ये. काल तुम्हाला दाखवलं मी की आयबिस हॉटेल मग आम्ही बुक केलेलं होतं आणि तिथे आम्ही आता आहोत. तर इथे बऱ्याच हॉटेल्समध्ये असं असतं की ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असतो. तर आम्ही पण ब्रेकफास्टचा ऑप्शन ऑप्ट केलेला आहे आणि आता आवरून आम्ही मस्त नाश्ता करायला चाललोय. त्यानंतर आमची पुढची ट्रिप असणार आहे, एका पुढच्या डेस्टिनेशनला आम्ही जाणार आहोत आणि ते इथूनच कॉन्स्टन्सवरून ट्रेन घेऊन आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. तर आता आम्ही असं छान आवरून नाश्ता करायला निघालोय आणि इथे इंग्लिश ब्रेकफास्ट असेल.
म्हणजे बघू काय काय आहे, केक वगैरे अशा गोष्टी असतील, फ्रुट्स असतील, तुम्हाला पण दाखवतो आम्ही. आणि रानूने असं आवडले, दाखव इकडे ये. नाही यायचं. ओके. आणि ह्या रूम मधून ना खूप सुंदर असा व्ह्यू होता. हा हायवे, इथे आजूबाजूला बरीच दुकानं पण होती, सुपर मार्केट्स होते, बर्गर किंग आहे शेजारी. तर हे छान स्टेसाठी आहे आणि बजेटमध्ये बसतील अशी घरी. शक्यतो काय होतं की लोक अपार्टमेंट्स एअरबीएनबी वगैरे घेतात, फॅमिली असेल तर किचन असतं, बनवून खाता येतं सुपर मार्केटमधून थोडंसं काहीतरी घेऊन येऊन. पण आम्ही तो ऑप्शन नाही प्रेफर करत. आम्ही असं राहून पाहिलेलं आहे एअरबीएनबीला, चौघं किचन असेल अशा ठिकाणी. पण थोडंसं ना मला सिक्युरिटीच्या बाबतीत म्हणजे आम्हाला दोघांना पण थोडा कन्सर्न वाटतो की ट्रस्ट वरती असतं ते, पण आम्हाला पर्सनली कम्फर्टेबल नाही वाटत. कारण जबाबदारी असते आपल्या चांगल्या ह्याची, त्यामुळे मग आम्ही मुलं आहेत त्यामुळे मग आम्ही हॉटेल बुक करून राहतो. तर चला ब्रेकफास्टला. तर इथे छान अशा प्लेट्स आणि चमचे अरेंज केलेले होते. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आणि इथे ब्रेड्स आहेत. इथे पॅकेट्समध्ये लहान मुलांना वफल्स होते. त्यानंतर इथे फ्रेश ब्रेडसुद्धा होता. हे आहेत क्रोसो, या मोठ्या भांड्यामध्ये होतं स्क्रॅम्बल्ड एग आणि त्याच्यावर घालण्यासाठी इथे हर्ब्स होते आणि पेपर पावडर. मागे इकडे जी कोंबडी आहे तिथे उकडलेली अंडी होती. हे जे फ्लास्कमध्ये दिसतं याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नट्स आणि कॉर्नफ्लेक्स वगैरे होते. आणि इथे तुम्ही बघू शकता की सॉसेस आणि जॅम्स आहेत. त्याच्यामध्ये न्यूटेलासुद्धा होतं, चॉकलेट सॉस. आणि इथे आता हे सलामी वगैरे अशा गोष्टी आहेत, नॉन व्हेजिटेरियन. चीजचे प्रकार होते. इथे हा सुद्धा एक फ्रेश चीजचे प्रकार आहेत. त्यानंतर हे बटरचे छोटे छोटे क्यूब्स होते. इथे फ्रूट्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे योगर्ट होते, म्हणजे दह्याचाच प्रकार. आणि इथे फ्रेश टोमॅटो, काकडी असे सॅलड होतं. आणि इथे आहेत कॉफी मशीन. या मशीनमधून फ्रेश फ्रूट्सचा ज्यूस मिळत होता. हा हॉटेलचा रिसेप्शन एरिया आहे आणि थीम अगदी लेकची अशी आहे, मासे वगैरे तिथे होते. आम्ही आता पोहोचलेलो आहोत आमच्या सेकंड आणि खूप मस्त अशा डेस्टिनेशनला. तर आम्ही आता आहोत स्वित्झर्लंडमध्ये. आणि हा जो तुम्ही पाहत आहात हा आहे राईन फॉल्स. तर स्वित्झर्लंडमधला हा एक खूप छान अट्रॅक्शन आहे, जे जर्मनीच्या बॉर्डरला चिकटूनच आहे. आणि त्यामुळे इथे खूप लोक येत असतात जर्मनीवरून सुद्धा फिरायला आणि खूप मस्त वाटतं. आम्ही आता ॲक्च्युली खूप लांबून हा व्ह्यू घ्यायला आलेलो आहे. आता आम्ही जवळ जाणारच आहोत, पण हे खूप सुंदर असं वाटतं. तिथे मध्ये तुम्ही बघू शकता एक असं आयलंडसारखं एक असा मोठा दगड आहे, त्याच्यावर जाता येतो. तर मस्त वाटतं इथून पाहायला. आणि स्वित्झर्लंडमध्ये पोचल्यानंतर इथले वेगळेच वाईब्स जाणवतात. जसं मी नेहमी म्हणते की दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा सिटीमध्ये इथे गेलं की लगेच वेगळे वेगळे घरं, आर्किटेक्चर वेगळं असतं, वेगळे वाईब्स येतात. तसं सेम इथे वेगळंच असं वाटतंय, पण खूप छान वाटतंय.
समोर आपण आता काय करणार आहे? ओके मोरया. बघायचंच नाही मला. डोळे बंद करून अरे बापरे, आपण तिकडेच बसलोय. मला वाटलं होतं. जाऊ शकतो आपण तिथून. तर हा तिथल्या धबधब्याच्या जवळचा मॅप आहे आणि इथून आम्ही बोट राईड सुरू केलेली होती. इथे तो धबधबा आहे. तर हे जे ग्रीन आणि रेड कलरचे हे बघताय तुम्ही, हे वेगवेगळे बोटीचे मार्ग आहेत. तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बोट्स असतात. तुम्हाला कुठली हवी आहे ते तुम्ही चूज करू शकता. आम्ही जी चूज केली होती त्यातून इथून सुरू होऊन ती 2-3 वेळा धबधब्याच्या जवळ जाते आणि फिरून परत इथे येते, अशी होती. तर काही अशा आहेत की ज्या इथे सुरू होतात, पूर्ण धबधबा इथपर्यंत फिरून मग त्या रिटर्न इथे येतात. काही अशा आहेत ज्या इथे मध्ये नेतात आणि इथे सोडून 20 मिनिटांनी पुन्हा येतात घेण्यासाठी. तोपर्यंत लोकांनी वरती त्या आयलंडवरती तिथे जाऊन पाहू शकतात. तिथे ते 20 मिनिटं तिथे थांबू शकतात. त्यानंतर अजून एक आहे, ती इकडे पलीकडे या साईडला नेते आणि इथे सुद्धा पाहण्यासाठी काही गोष्टी आहेत. तर हे असे वेगवेगळे प्रकारचे रूट्स आणि बोटचे ऑप्शन्स तिथे अवेलेबल असतात. तर यातलं कुठलाही तुम्ही चूज करू शकता आणि प्रत्येकाचे चार्जेस वेगवेगळे आहेत.
तर कसा वाटला हा व्हिडिओ? तर मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा. त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं नवीन नवीन कंटेंट घेऊन यायला तुमच्यापर्यंत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.